तुम्हाला आज मी एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे. कदाचित तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कुठल्याच चॅनलवर बघायला भेटणार नाही. त्यामुळे जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा. गोल्डमध्ये एक रॅली झाली आणि त्या रॅलीनंतर गोल्ड एक जोरात त्याच्यामध्ये डाऊन साईड यायला चालू झाली. पण जेव्हा कधी क्रॅश येतो, निफ्टी असो, गोल्ड असो या कोणताही सेगमेंट असो, ते क्रॅश कुठं जाऊन थांबणार हे ओळखण्यासाठी एक इंडिकेटरचा यूज केला जातो. तो म्हणजेच की अँकर्ड व्हीवॅपचा. आणि आपण जिथून रॅली चालू झाली तिथे अँकर्ड व्हीवॅप लावलं आणि त्याच्यानंतर एक प्राइस आली आपल्याला 1,16,400 ची. ही नेमका अँकर्ड व्हीवॅप करते काय, तर इथून जे खालून ज्या लोकांनी बाईंग केलंय त्यांची एक अवरेज प्राइस दाखवते. म्हणजेच की मोठे लोक एकाच ह्याच्यामध्ये बाय नाही करत. त्यांनी कधी 1,10,000ला बाय केलं असेल, त्याच्यानंतर 1,20,000ला बाय केलं असेल, त्याच्यानंतर 1,25,000ला बाय केलं असेल. कारण की त्यांच्याकडे क्वांटिटी खूप जास्त घ्यायची असते त्यांना. त्यांच्यामुळे त्यांनी एकाच ऑर्डरमध्ये सगळं क्वांटिटी तेवढी बाय करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी टप्प्याटप्प्यानं बाय करतात. आणि जेव्हा टप्प्याटप्प्यानं बाय करतात तेव्हा एक अवरेज प्राइस येते आणि ती अवरेज प्राइस दाखवण्याचं काम करते अँकर्ड व्हीवॅप. म्हणजेच की इथून ज्यांनी रॅली चालू केली त्या सर्वांची अवरेज प्राइस होती 1,16,400 ची. आणि आज मार्केट एक मोठी रेड कॅन्डल बनवलं आणि 1,16,600च्या आसपास आलं. म्हणजेच की अँकर्ड व्हीवॅपच्या आसपास आलं. आणि जेव्हा अँकर्ड व्हीवॅपच्या आसपास येतं तेव्हा त्यांच्या अवरेज प्राइसच्या जवळ प्राइस येते. तेव्हा त्यांच्याकडे दोनच पर्याय असतात. एक तर अवरेज प्राइसच्या जर खाली प्राइस जात असेल तर त्यांच्या सर्वांना लॉस दाखवायला सुरू करते. म्हणजेच की इथून ज्यांनी एवढी रॅली क्रिएट केली त्या सर्वांना इथं लॉस दाखवायला सुरुवात झाली असती अँकर्ड व्हीवॅपच्या जर प्राइस खाली गेली असती तर मग त्यांनी काय करणार, सेलिंग करणार. कारण की लॉस दाखवल्याच्या नंतर एकतर माणूस लॉस बुक करतं किंवा अजून बाय करण्याचा प्रयत्न करतं. पण त्यांनी इथं सेलिंग करून अजून गोल्डला खाली पाडण्यापेक्षा त्यांनी जेव्हा अँकर्ड व्हीवॅपच्या प्राइस जवळ आली तेव्हा त्यांनी बाईंग करणं प्रिपेअर केलं. आणि म्हणूनच गोल्डमध्ये एक्झॅक्ट 1,16,600 पासून ते आता तुम्ही बघू शकता 1,18,400 रुपयाची प्राइस चालू आहे गोल्ड मिनी फ्युचरची. म्हणजेच की एक 1,500 रुपयाचं एकदम फास्ट मध्ये बाईंग आलेली तुम्हाला दिसत. आता हे जे अँकर्ड व्हीवॅपची जी प्राइस आहे ती किती दिवस सस्टेन करल आणि इथूनच प्राइस वर निघून जाईल का किंवा इथं सस्टेन करल का हे बघणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण की ही प्राइस म्हणजे इथून ज्यांनी रॅली क्रिएट केली त्यांची आता ही अवरेज प्राइस आहे. आणि इथं काय होतं ते बघणं फार इम्पॉर्टंट आहे. सध्या तरी त्यांनी आता इथून बाईंग करायला सुरुवात केलेली आहे. आता हे किती दिवस बाईंग करणार आणि वरती सस्टेन करणार हे बघणं फार महत्वाचं आहे. जर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा.